यापाठोपाठ आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। मनोज म्हात्रे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। भिवंडी महापालिकेतले काँग्रेसचे सभागृह नेते आहेत मनोज म्हात्रे। राजकीय वैमनस्यातून त्यांच्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। हत्येची दृश्य जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। आपण ते दृश्य सध्या पाहतोय। भिवंडीत काँग्रेस नेत्याची जी आहे कशा प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे त्याची दृश्य सध्या आपण इथे टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। आणि या प्रकरणी जे आहे ते चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। किशोर पगारे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। किशोर, काय अधिक माहिती आहे मनोज म्हात्रे हत्या प्रकरणात जे आहे त्यांच्या आता चुलत भावावर म्हणजे प्रशांत म्हात्रे विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे, काय माहिती द्याल याविषयी? ज्योती, ज्या प्रकाराने भिवंडी ही भयभीत झाली होती त्या मनोज म्हात्रे याच्या हत्येच्या आता तपासाला वेग लागलेला आहे। त्यांचा पुतण्या प्रशांत म्हात्रे याच्यावर आता संशयाची सुई फिरते आहे, कारण की 2000 साली या काका पुतण्यांचं भांडण झालं होतं ते ह्या मतदारसंघावरून। कारण की प्रशांत म्हात्रेचे 15 वर्षापूर्वी त्याचे वडील हे नगरसेवक होते असं तिथे आता दिसून आलेलं आहे। परंतु 15 वर्षानंतर आपल्या चुलत भावाने समजा ती जागा बळकावलेली आहे, तर ती आता त्यांनी जागा सोडावी। आगामी काळात आता भिवंडी महानगरपालिकेची निवडणूक येत आहेत, तो मतदारसंघ आपल्याला सोडावा यावरून काही त्या दोघांमध्ये घुसमट होती, ते वाद होते आणि या वादाचं रूपांतर हे वैमनस्यातून हा खून झाल्याचा असं आता प्राथमिक अंदाज समोर येतोय आणि पोलिसही त्या दृष्टिकोनातून तपास करतायत। तर प्रशांत म्हात्रे याच्यावर ही संशयाची सुई आता गेलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला आता पोलीस पकडणार आहेत। अद्याप तो फरार आहे। नक्कीच, धन्यवाद किशोर दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।